नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना। आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी काढलेला आहे इव्हनिंगमध्ये। पहिले ऋत्वीला योगा क्लासेसला पाठवला, तिला बाय करून बाहेर आले, पाणीपुरी खाली आणि चंद्राकडे नजर गेली। चंद्राचा व्हिडिओ काढल्यानंतर माझी नजर माझ्या क्रिस्टल्सवर पडली। ते इतके ब्युटिफुल आणि कलरफुल आहेत की मी त्यांचाही व्हिडिओ घेतला। बाजारात जाऊन काळा धागा, केळी, टोमॅटो आणि कोथिंबीर घेऊन मी बिल्डिंगमध्ये परत आले। इतका घाम येतोय संध्याकाळचा, पण अजिबात हवा लागत नाही, त्यामुळे त्वचा ही घामानेच चमकते आहे। घरी येऊन फ्रेश झाले आणि मग ऑइल डिफ्युजरमध्ये छान असं सँडलवूडचं इसेन्शियल ऑइल टाकून छान वातावरण प्रसन्न केलं। त्यानंतर ऋत्वीची जी चेन तुटलेली होती त्याचं पेंडंट घेतलं आणि काळ्या धाग्याला थोडीशी साखळीची डिझाईन केली, त्यामध्ये पेंडंट रोवलं आणि तिच्यासाठी गळ्यातलं रेडी केलं। तसंच तिच्या पायातही मी काळा धागा बांधला आहे आणि मग उरलेला धागा माझ्या पायामध्ये बांधून घेतला। ही कलाकृती खरं तर मला माझ्या आईने शिकवली होती। जेव्हा मी 5वी-6वीत असेल तेव्हा मी असे वेगवेगळे प्रकार करायची, कारण आमच्या वेळेस मोबाईल नव्हते, मग ते आता कामी येते। साधा धागा बांधण्यापेक्षा थोडंसं डिझाईनवाला धागा बांधायला ऋत्वीला पण खूप मस्त वाटलं। त्यानंतर तिला क्लासमधून घेऊन आले आणि रोजच्याप्रमाणे गार्डनमध्ये गेले। आज गार्डनमध्ये कोणीच नसल्यामुळे मलाही झोका खेळायचा चान्स भेटला। मग काय, चान्स सोडायचा नसतो। आम्ही दोघीही झोक्याचे मजे घेत होतो आणि त्यानंतर एक मुलांचा ग्रुप आला ज्यांना क्रिकेट खेळायचं होतं। मग तेवढंसं खेळून आम्ही घरी आलो। घरी येऊन तिखट डाळ बनवली, भात लावला, पापड फ्राय केले आणि मग जेवून आजचा दिवस आम्ही इथेच संपवलेला आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बरेच जण सबस्क्राईब करत नाही आहेत। मी बघते व्ह्यूज माझे 100च्या वर असतात, पण 100 सबस्क्रायबर अजून झालेले नाही आहेत। सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये। तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, खा प्या खुश राहा। सी यू इन द नेक्स्ट व्लॉग।